हाय बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? कालचा आपला गोष्टीचा एक दिवस कामामुळे तसाच निघून गेला. अनेक जणांना असंही वाटत असेल ना की काय हे सुट्टीचे दिवस घरी बसून लहान मुलांच्या गोष्टी ऐकाव्या लागत आहेत किंवा रिकामपणाचे उद्योग आहेत वगैरे वगैरे. म्हणजे एखादी गोष्ट सुरू केली की त्यामध्ये अनेक विचारांचे प्रवाह असतातच. चांगले रिप्लायसुद्धा खूप छान छान येत आहेत. अगदी काल गोष्ट पाठवली नाही तर काल संध्याकाळी बऱ्याच जणांचे मेसेज आले की तुम्ही कालची गोष्ट पाठवली नाही. असो, मी लहान मुलांसाठी हा उपक्रम केलेला आहे आणि मुलांना आनंद मिळतो आणि ते सांगून मलासुद्धा आनंद मिळतो. तर आजची गोष्ट अशी आहे, निश्चयाचे फळ. उपमन्यू नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या लहानपणाची ही गोष्ट आहे. हा उपमन्यू लहान असताना खूपच निश्चयी होता मुलांनो. निश्चयी का असावं? तर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याचा निश्चय केल्यावरती ती चांगल्या पद्धतीने तो निश्चय आपण पूर्ण करू शकतो. ही अनेक उदाहरणं आपल्याला जगण्यासाठी जीवनाच्या या सगळ्या संघर्षामध्ये मार्गामध्ये बळ देत असतात. तर उपमन्यू त्याच्या मामाकडे गेलेला असतो राहण्यासाठी. बरेच दिवस होतात. तिथलं वातावरण त्याला खूप आवडत असतं. तिथून त्याचा पाय काही निघत नसतो. शेवटी आई निरोप पाठवते, बरेच दिवस होते आणि की बाळा ये, मला घरी करमत नाही आहे. बघा तुम्ही, अगदी 2 दिवस 3 दिवस नसलात की आईबाबांना घरी करमत नाही ना, अगदी तसंच उपमन्यूच्या आईला सुद्धा करमेन असं झालेलं असतं. तर उपमन्यूचा पाय तिथून निघत नसतो, कारण मामाचं घर हे असं छान चौसोपी असतं, सुंदर बंगल्यासारखं असतं. आजूबाजूला नदी वाहत, एक एक नदी वाहत असते. सुंदर आजूबाजूला निसर्गरम्य सगळा परिसर असतो. वेगवेगळी फळाफुलांची झाडं असतात. या सगळ्यामध्ये तो खूप असा रमून जात असतो. त्याच्या घरची परिस्थिती मुलांनो थोडीशी हालाखीची असते आणि ते आश्रमामध्ये राहत असतात, तिथे सेवा करत असतात आणि तिथेच आपली गुजराण करत असतात. त्यामुळे मामाचं गाव त्याला खूप आवडत असतं. तो म्हणतो मामीला की माझा पाय काही इथून निघत नाही आहे, मला इथली खूप आठवण येत राहील. त्यावेळी मामी म्हणते थोडे दिवस आणखी राहतोस का? तेव्हा तो म्हणतो नको, आईला माझी आठवण येते, तिने मला बोलावलं आहे. आणि तो जायला निघतो. मामा त्याला सोडायला येतो. वाटेमध्ये दोघं जण काहीच बोलत नाहीत. त्याला अनेक गोष्टींची आठवण येत असते. तिथला तो निसर्ग, मामाचा वाडा, तिथून वाहणारी ती नदी, त्याच्यामध्ये आपण खेळत असताना अनेक प्रकारची फळं आपल्याला तोडून खायला मिळत होती. आणि दुसरी एक आठवणारी गोष्ट त्याच्या नजरेसमोर तो प्रसंग असा उभा राहतो, तो म्हणजे जो त्याला मिळत नसतो तिकडे त्याच्या घरी. तो असा असतो मुलांनो की संध्याकाळच्या वेळेला त्याच्या मामाकडे जो एक गुरांचा गोठा असतो, गायींचा गोठा असतो, तिथे जाऊन दूध काढणं गायीचं, त्याच्यासाठी तो अतिशय जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा एक प्रकार असतो. तिथे गेल्यावरती त्या गायींना कुरवाळणं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवणं, त्यांच्या मानेच्या इथे हे करणं आणि मग नंतर ती सगळी त्यांची वासरं सोडणं, वासरांनी ते दूध पिणं आणि नंतर मग मामाने चला आता दूध घ्यायचं म्हणून ती चरवी पायामध्ये घेणं आणि दुधाचे ते उष्ण दुधाचे असे छान चरचर चरचर आवाज येणारे. तर ते सगळा प्रसंग त्याच्या डोक्यामध्ये असा कोरला गेलेला असतो. ती दुधाने भरलेली चरवी, त्यानंतर मग मामी त्याला ते तसंच काढलेलं धारोष्ण दूध प्यायला द्यायची. त्या दुधाची चव त्याच्या जिभेवरनं जात नसते आणि ती आठवण झाल्यावर चालता चालता तो जिभेवरून अशी मस्त ओठांवरनं जीभ फिरवतो, जणू काही तो आत्ताच दूध प्यायलेला आहे आणि पुढे चालत राहतो. समोर बघतो तर घर आलेलं असतं. मामा म्हणतो अरे बघ, बहुतेक आई वाट बघत असलेली दरवाजातच दिसतीये. मामा थांबतो, दुपारपर्यंत फराळ वगैरे करतो आणि आपल्या घरी निघून जातो. तिथल्या सगळ्या आठवणी उपमन्यूला आठवतच असतात. आई मात्र त्याला भेटल्यावर अतिशय पटापट मुके घेते, किती दिवस माझं बाळ नव्हतं. आणि मग त्याला तो गायी आणि वासरांचा तो प्रसंगसुद्धा आठवतो की कशा पद्धतीने ती गाय आपल्या मुलांना जवळ घेऊन त्यांना त्या लुचू द्यायची आणि मग ती वासरं तिच्या जवळ जायची, खेटायची, ती चाटायची प्रेमाने त्यांना. आणि आपली आईसुद्धा आता आपण खूप दिवसांनी आल्यावर तशीच करते. दिवस निघून जातात आणि हळूहळू त्याला आठवणीमध्ये असं वाटतं की अरे मामी मला रोज दूध द्यायची, पण आई मला दूध देत नाही इथे. म्हणून तो त्याच्या आईला विचारतो की आई, मला कधी तू दूध का देत नाहीस? आई काहीतरी कारण सांगून ते त्याला टाळण्याचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते अरे जातोस का जरा, बरेच दिवस झाले समिधा नाही आहेत. सकाळी उठतो आणि तेव्हा तुझ्या मित्रांना सुद्धा विचार, गौतमी आणि हे सगळे ऋषी, आपण गौतम ऋषी वगैरे, अरुणी,
हे जे मोठे मोठे ऋषी आहेत ते त्यांचे मित्र होते. त्यांनाही विचार समिधा घ्यायला येतोस का, देवपूजा करण्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, बिल्वपत्र, तुळशीची पानं, हे सगळं जे असतं मुलांना, फुलं वगैरे, त्यांना समिधा असं म्हटलं जातं, तर ते तू घेऊन येतोस का. तो म्हणतो ठीक आहे, मी जातो, मी त्यांना विचारतो. आणि मित्रांकडे जातो. गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्यावरती तो सुद्धा म्हणतो की मी येतो म्हणून. आणि आतून त्यांच्या आईचा आवाज येतो की अरे गौतम, तू दूध प्यायलास का, दूध न पिता जाऊ नकोस हं बाळा. आणि मग नंतर यांना सुद्धा, उपमन्यू ऋषींना सुद्धा ते विचारतात त्या गौतम ऋषींच्या आई की अरे काय रे, तू दूध प्यायलास का. आणि अचानक जीभ चावतात की अरे याची तर परिस्थिती थोडीशी हालाकीची असते, आपण याला विचारणं म्हणजे त्याला कुठेतरी खिजवल्यासारखं केलं की काय. आणि म्हणून ते परिस्थिती सावरून घेण्यासाठी त्या म्हणतात की अरे बराच वेळ झाला असेल ना तो दूध पिऊन, थांब मी तुला याच्याबरोबर दूध देते. आणि दुधाचा ग्लास त्याच्या समोर सुद्धा ठेवतात. उपमन्यूला सगळं आठवायला लागतं, मामाच्या गावी आपण कसं दूध पित होतो ते आठवत असतो. दुधाचा ग्लास तो उपमन्यू ऋषी, छोटा उपमन्यू संपवतो आणि समिधा घेऊन घरी परततात ते सगळेजण. आणि त्या परतत असताना ते ठरवतात की आज बाकी आईला निक्षून विचारायचंच की तू मला इतर मुलांसारखं दूध का देत नाहीस. घरी जातो, दिवसभरामध्ये ते फिरून फिरून तो विसरलेला असतो, पण रात्री मात्र त्याला आठवण होते. आणि तो आईला विचारतो की आई, सगळी लहान मुलं दूध पितात ग, त्यांची आई दूध देते, तू मला का दूध देत नाहीस, मला खूप आवडतं दूध प्यायला. बघा मुलांनो, आपली आई आपल्याला मागे लागून लागून बिचारी दूध देते, पण आपल्याला इतकं सगळं मिळत असल्यामुळे त्याचं महत्त्व नसतं. तर मुलांनो, एक गोष्ट आपण अशी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या समोर येणारी जी खाण्याची गोष्ट असते त्याचा कधीही अपमान करू नका, अगदी लाडालाडात सुद्धा करू नका. जर नको असेल तर आईला त्याच क्षणी नको म्हणून सांगा. तर अशा वेळी त्याची आई त्याही वेळी परिस्थिती मारून येते की मी तुला उद्या नक्की दूध देईन ना. सकाळी उठल्या उठल्या उपमन्यू विचारतो की आई, तू मला दूध देणार होतीस, देणार आहेस का दूध. त्यावेळी आई म्हणते अरे आज ना मला दूध नाही मिळालं रे बाळा. पण त्यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे ती त्या छोट्या उपमन्यूला दूध देऊ शकत नसते, हे खरं वास्तव असतं. आणि ती लपवण्याचा प्रयत्न खूप वेळ करते. आणि जेव्हा तो विचारतो त्यावेळी तिच्या डोळ्यातनं धारा लागतात की अरे आपण देऊ शकत नाही याला. तेव्हा उपमन्यू म्हणतो की आई तू रडू नकोस, मी दूध मागितलं म्हणून तू रडतेस का, रडू नकोस, यापुढे मी कधीही दूध मागणार नाही. त्यावेळी आई सांगते की बाळा मी तुला उद्या नक्की दूध देईन हां. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी उपमन्यू उठतो त्यावेळी दूध मागतो, त्यावेळी त्याची आई दुधाचा ग्लास त्याच्यासमोर धरते. उपमन्यू 2 मिनिटं ते दुधाचा ग्लास बघतो आणि त्याला तो रंग वेगळा वाटतो. तो म्हणतो हे दूध नाही आहे, मला माहिती आहे दुधाचा रंग वेगळा असतो, दूध असं वेगळं, मी मामाकडे दूध प्यायलेलो आहे, माझ्या मित्रांकडे दूध प्यायलं, दूध असं नसतं, मला नको हे दूध, मी हे दूध पिणार नाही. तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यातनं खरोखर पाण्याच्या धारा लागतात, ती रडायला लागते आणि ती मान्य करते की हो रे बाळा, तुला नाही म्हणणं मला जमणार नव्हतं, म्हणून पाण्यामध्ये पीठ कालवून मी तुला दूध म्हणून दिलं. मला खरंच माहीत माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही की तू दूध कधी प्यायला असशील म्हणून. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस, पण एवढीशी इच्छासुद्धा मी तुझी पूर्ण करू शकत नाही, याच्याबद्दल माझ्या मनात खूप खेद वाटतो. त्यावेळी उपमन्यू म्हणतो की आई, आपल्याकडे गाई का नाही आहेत ग, आपण का नाही दूध आणू शकत गाई पाळून. तेव्हा आई म्हणते की बाळा आपली परिस्थिती हालाकीची आहे, काहीतरी आपल्याकडून असं राहिलं असेल की जेणेकरून देव आपल्याला ही शिक्षा देतोय, आपल्याला काही प्रयत्न केले पाहिजेत. काय बरं प्रयत्न करावेत, मी देवाकडे प्रार्थना करणार आहे, यासाठी मी देवाची तपश्चर्या करणार आहे, असं ते सांगतात. मी शंकराची तपश्चर्या करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की माझी इच्छा पूर्ण करावी. त्यावेळी आई म्हणते तू खूप लहान आहेस या गोष्टीसाठी. उपमन्यू म्हणतो नाही आई, तू काळजी करू नकोस, आपलं सगळं दारिद्र्य मी दूर करेन. बघ तू मला सांग, शंकराची आराधना करायची असतील, महादेवाची आराधना करायची असेल तर महादेव कुठे भेटतील मला. त्यावेळी आई म्हणते की महादेव हे चराचरात आहेत, त्यांना कुठे शोधायला जायची गरज नसते बाळा, पण तरीही तू काय सांगशील की मला महादेव कुठे भेटतील. तेव्हा आई म्हणते की तू हिमालयाच्या जवळ जा आणि तिथे जाऊन तपश्चर्या कर, तिथे तुला त्या परिसरामध्ये देवाचा वास खूप जास्त असतो. तेव्हा उपमन्यू आईला आपले गुरुची आज्ञा मानून नमस्कार करतो आणि जायला निघतो. आईला त्याला निरोप देताना कसंच होतं, पण आपला मुलगा शिक्षणाच्या कुठल्या तरी एका वाटेवर जातोय, निर्धारपूर्वक जातोय, पण त्याला रोखायचं नाही म्हणून आई त्याला रोखत नाही. तो चालत जंगल पार करत बरंच अंतर कापत
सकाळ रात्र झाली की तिथे पानं घालायची, अशी पानांची हे करायची, गादीसारखं अंथरूण करायचं, एका झाडाखाली पाणवठ्याच्या तिथे झोपायचं, मिळतील ती फळं खायचं, पाणी प्यायचं, असं करत करत मार्गक्रमणा करत करत हिमालयाच्या त्या परिसरामध्ये पोहोचतो. ते तिथलं रमणीय अतिशय निसर्गरम्य वातावरण बघून तो खूप खुश होतो. मग लाकडं गोळा करून आणतो जंगलामधून आणि छोटीशी स्वतःपुरती पर्णकुटी बांधतो आणि त्याच्यामध्ये राहू लागतो. तिथेच एका परिसरामध्ये तो तपश्चर्येला बसतो. एक दिवशी आई, वडील आणि श्री महादेवांचं ध्यान करतो. त्यांना सांगतो की माझं तप फळाला गेलं पाहिजे, मी आज निश्चयपूर्वक तपाला बसलेलो आहे. सुरुवातीला तो जंगलातली कंदमुळं खायचा तपश्चर्या झाल्यावरती, नंतर मग तो पाणी प्यायचा, मग नंतर त्यांनी कंदमुळं बंद केली, पाण्यावर राहायला लागला, नंतर त्यांनी पाणीही बंद केलं, तो असाच वायूचं भक्षण करून राहू लागला. म्हणजे घोर त्याच्या तपश्चर्येचं कठीण स्वरूप तो करायला लागला. हे सगळं बघून इंद्राला वाटलं एवढा छोटासा उपमन्यू एवढी तपश्चर्या करतोय, काय चाललंय याची आपण परीक्षा घेऊया. म्हणून त्याने जंगली श्वापदांना त्याच्या अवतीभोवती पाठवलं. पण उपमन्यूनी तपश्चर्या करून त्याचं तेज इतकं वाढलेलं होतं मुलांनो, की त्याच्या त्या तेजाने ते प्राणी प्रभावित होऊन त्याच्या आसपास राहू लागले, रेंगाळू लागले. साप सोडले, त्याच्या स्पर्शाने ते सापसुद्धा त्याच्या तेजाच्या वलयाने त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले, त्याच्या डोक्यावर फणा धरू लागले. कोणीही त्याला त्रास देईन असं झालं. शेवटी इंद्र महादेवांकडे गेले आणि म्हणाले की महादेव, एक मुलगा तुमची तपश्चर्या करतोय, त्याला तुम्हाला भेटायचं आहे. महादेव म्हणाले हो, माझ्या लक्षात आली ती गोष्ट, मी त्याची परीक्षा घेण्यासाठी जाणारच होतो. मी तुझं रूप धारण करून जाणार आहे तिथे आणि त्याची परीक्षा घेणार आहे. खूप पाऊस पडतो, विजांचा कडकडाट होतो, तरीही उपमन्यू तिथून हलत नाही. त्याच्या तेजाच्या तपश्चर्येचं बळाचं कवच त्याच्याभोवती तयार झालेलं असतं. आपण जो निर्धार केला आहे तो पूर्णच करायचा आणि माझ्या आईवडिलांना दारिद्र्यातनं मुक्त करायचा असा निश्चय त्याचा असतो. मी काहीतरी केलंच पाहिजे, त्यांचा मुलगा आहे या अधिकाराने त्यांच्यासाठी, म्हणून तो निश्चयपूर्वक ते तप करत असतो. मुलांनो, तपश्चर्या करणं ही काही सोपी गोष्ट नसते. बघा, तुम्हाला काही वेळासाठी शाळेमध्ये बसायला सांगितलं शिक्षक शिकवत असताना, तर आपण किती अस्थिर असतो, किती चलबिचल असतो. काही वेळ बसल्यावरती आपल्याला एका जागेवर बसवत नाही. हे फक्त तुम्हालाच नाही आहे, मोठ्या माणसांची सुद्धा हीच गोष्ट असते. आपण काही वेळच एखाद्या गोष्टीसाठी स्थिर राहू शकतो, त्यानंतर माणसाला उठावंसं वाटतं. आता बघा ना, एवढे दिवस घरी बसून आपल्या सगळ्यांची काय अवस्था झाली आहे. कधी एकदा परत काम सुरू होईल, कधी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्यांची अशी ऊर्जा एकवटली आहे आणि ती ऊर्जा आपण कशामध्ये वापरत नाही आहोत. त्यामुळे आपल्याला कोंडल्यासारखं वाटतंय घरामध्ये. आपण सतत बाहेर जाऊन काही ना काही करत असतो. तर ही सगळी तरीसुद्धा एवढा लहान उपमन्यू एका जागेवर बसून तपश्चर्या करत होता. ते सगळं बळ मिळवत होता. ते तेज, ती शक्ती, आपल्या मनाची एकाग्रता, शरीराची कणखरपणा, हे सगळं तो मिळवत होता. ही त्याचं खरंच कौतुक आहे. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी महादेव इंद्राचं रूप घेऊन उपमन्यूच्या समोर जातात आणि म्हणतात, बाळा डोळे उघड, मी आलो आहे. आणि आईने केलेल्या वर्णनाप्रमाणे समोर काही हे महादेव नसावेत असं उपमन्यूला ठाम खात्री पडते. हे हत्तीवर बसून आलेले, पांढरा शुभ्र वेश, डोक्यावर मुकुट वगैरे असे काही महादेव शंकर नाही आहेत. आईने वेगळं वर्णन सांगितलं होतं. तो म्हणतो, तुम्ही कोण आहात? तो म्हणतो, मी त्यावेळी महादेव म्हणतात, मी देवांचा राजा इंद्र आहे. तुझी घोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे आणि तुला जे काही तुझ्या मनात आहे ते देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्यावेळी उपमन्यू म्हणतो, मी तुमची आराधना केलीच नव्हती, मला तर महादेवांना भेटायचं आहे. मी त्यांच्यासाठी सगळी तपश्चर्या केली होती. मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही आलात त्यासाठी मी तुमचे आभार मानतो, पण मी महादेवांसाठी तपश्चर्या केली होती. तेव्हा त्याची परीक्षा बघण्यासाठी महादेव म्हणतात, अरे मी देवांचा राजा आहे आणि तू त्या शंकराची स्मशानात नाचणाऱ्या, राख फासून फिरणाऱ्या आणि अशा त्या देवाची तू आराधना करतोयस. मी देवांचा राजा तुझ्यासमोर प्रकटलोय, हवं ते माग.
आणि शंकराची ही अशा प्रकारे निंदा नालस्ती केलेली पाहून उपमन्यू चिडतो. तो म्हणतो, अरे माझे आराध्य दैवत आहे, त्यांच्यासाठी मी तप केलं आणि त्यांची तुम्ही अशा प्रकारे काय म्हणून निंदा नालस्ती करताय. आपल्याला जे आराध्य असतात त्यांची जर निंदा, कोणाचीही मुलांना निंदा नालस्ती त्याच्या पुढे किंवा मागे कुठूनही करायची नसते. आपल्याला देवाने तोंड चांगलं बोलण्यासाठी दिलंय आणि ते कोणासाठीही नेहमी हसतमुखाने चांगलंच बोलावं, हे यातून आपल्याला समजतं. तो म्हणतो, हे असं ऐकण्यापूर्वी माझे कान तरी बंद व्हावेत किंवा तुमची जीभ तरी झडून जावी. इतक्या वाईट शब्दात म्हणतो, रागावतो आणि म्हणतो की मी तुम्हाला मारणार आणि हे असं जगणं, देवाचा अपमान ऐकण्यापेक्षा मी स्वतःला मरणाच्या स्वाधीन करेन. उठतो त्यावेळी शंकर आपलं रूप धारण करतात आणि त्याला प्रेमाने जवळ घेतात. म्हणतात, प्रसन्न झालोय तुझ्यावरती उपमन्यू बाळा, तुला जे हवं ते माग आणि तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्याच्या समोर दुधाचा सागर निर्माण करतात. हा दुधाचा सगळा सागर तुझा आहे. तू आणि तुझी आई येऊन इथे राहा. मी सदैव तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या पित्यासमान आणि पार्वती तुझ्या मातेसमान कायम तुला धीर देण्यासाठी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आम्ही असू. अशा प्रकारे उपमन्यूने केलेली जी तपश्चर्या असते ती फळाला येते. तर मित्रांनो, तुम्ही जो निर्धार करता, जो निश्चय करता, तो प्रयत्नपूर्वक करा. कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे आपण आपल्या आई वडील आपले जे करता आहेत आपल्यासाठी ते ओळखून आपण त्यांची कधी ना कधीतरी सेवा करायची आहे, ही खुणगाट मनाशी बांधा आणि तरच ही गोष्ट नक्की तुम्हाला समजली असं म्हणता येईल. कशी वाटली आजची गोष्ट? तुम्ही सुद्धा छान छान गोष्टी नक्की वाचा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. उद्या भेटू अशीच एक गोष्ट घेऊन. तोपर्यंत टाटा.